म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात येतं. आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओल असं तर तुम्ही 12 तारखेपर्यंत पेरू शकता. सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो, सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे. म्हणजे पेरल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप म्हणजे कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे. पाऊस जर पडला तर ती थापून जाते म्हणून एक माहीत असं म्हणून सांगितलं. पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की 12 ते 20च्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. पण आज 7 जूनपासून राज्यात भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे, 80% भरला आहे. आणि आता ह्या 12 ते 20मध्ये मात्र 100% भरून जाणार आहे. आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहेत. सगळ्या विहिरीमधून वरून पाणी वाहणार आहे. म्हणून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. कारण की ज्या वर्षी मान्सून पूर्वेकडून येतो ना त्यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा, नगर जिल्हा, धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो. आणि यावर्षी देखील पूर्वेकडूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. नमस्कार. माझ्या नावानं तुम्हाला एक सांगतो की इन्स्टाच्या जवळपासनं 15-20